तू 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 हाय को हाय को हाय हाय. ऐकलंय गाणे? बरोबर आहे. उडलंय उडलंय हो. काय या गाण्यामध्ये, काय या सेंटेन्स मध्ये? काहीच नाही. हे सेंटेन्स जे आहेत किंवा हे जे शब्द आहेत हे मिनिंगलेस आहेत, पण वर्थलेस नाही. मिनिंगलेस म्हणजे काय? याचा काहीच अर्थ नाही. डिक्शनरी मध्ये बघितलं तर याचा अर्थ काहीच नाही, पण हे मूल्यवान आहे. या गाण्याचा कोर काय? हे शब्द आहे. कोणत्याही आयडियाला अगोदर लोक वेस्टच म्हणतात, कारण की तो जगाने कधी बघितलाच नाही, जगात कधी बघितलाच नाही, तर त्याला वेस्ट समजतील लोक. तो आयडिया जेव्हा आज फिजिबल वाटतो का नाही, किंवा असं काहीतरी येणार आहे, ते वर उडणार आहे, आपल्याला घेऊन उडणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो प्लेन. सायकल, तुम्ही सायकल शिकलात? खरोखर सांगा, ज्यानं पहिल्यांदा सायकल बनवलं असेल, लोकांनी त्याला किती म्हणलं असेल, किती नाव ठेवले असतील. अरे 2 चाकावर कुठं बॅलन्स करता येतं का? ते तुम्ही बघितलंय लोकांना, तर तुम्हाला माहिती आहे, पडते पण येते, कारण मी बघितलंय लोकांना. सो मॉरल ऑफ द स्टोरी काय? तुमचा आयडिया तुमच्यासाठी वेस्ट असू शकतो, कदाचित त्याची जाणीव तुम्हाला आज नसेल, तो उद्या कदाचित एक बिझनेस मॉडेल मध्ये तयार होऊ शकतो. आणि त्यासाठी आविष्कार आहे. तिथं फक्त जाऊ नका, तिथं बघा लोक काय करतायत, त्यांची आयडियाच काय, आपण कुठे आहे, ते कुठे आहे. त्यासाठी हा प्लॅटफॉर्म आलेला आहे. पुढं ह्याच्यामध्ये डिसिप्लिन्स आहेत: ह्युमॅनिटीज, लँग्वेज, फाईन आर्ट्स, कॉमर्स, मॅनेजमेंट, लॉ. एक वेळ असा होता की असा दृष्टिकोन होता लोकांचा की कॉमर्सचं कॉलेज आहे तर फक्त सीएमएल मधूनच जातील, सायन्स कॉलेज आहे तर फक्त प्युअर सायन्स, इंजिनिअरिंग कॉलेज आहे तर इंजिनिअरिंग मधून. मला आश्चर्य वाटतंय, मी तर सगळ्याच डिसिप्लिन मधून मुलं निघाले, आणि चांगली गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला ह्याचं उदाहरण मी तुम्हाला पुढच्या माझ्या प्रोजेक्ट मध्ये सांगेन. पुढं आता ह्या 4 लेवल आहेत, आणि 5वा एक लेवल आहे जो कोणाला माहित नाही, पण तो आहे, तो हिडन आहे. पहिला लेवल आहे कॉलेज लेवल, जो तुम्ही कंप्लीट केला. ह्याच्यानंतर आहे डिस्ट्रिक्ट लेवल. पूर्ण डिस्ट्रिक्ट मधून, आपल्या युनिव्हर्सिटी मधून जेवढे डिस्ट्रिक्ट आहेत, बरोबर आहे, ते सगळ्या डिस्ट्रिक्टचे कॅन्डिडेट तिथे येतील. त्याच्यानंतर ह्या डिस्ट्रिक्ट मधूनच काही विद्यार्थी युनिव्हर्सिटी लेवलला जातील, आणि मस्त ब्लेझर भेटतो, वेट टू भूर, कुठेही मला माहित नाही यावेळेस असते, जवळ आहे, जवळ आहे, ठीक आहे, फार्मसीला आहे. ओके, मग एक ब्लेझर भेटतो मस्त पैकी, प्राईड आहे ना, ब्लेझर आहे आपल्याकडे. स्टेट लेवलला जायचं का? तिथं काय होतं? आता बघा, ह्या टॉपिक मधून जे स्टेट लेवलला सिलेक्ट झाले, जे जिंकले, ते सगळेच विनर्स प्रॉमिसिंग नसतात त्यांच्या दृष्टिकोनातून. ज्यांना गव्हर्नमेंटला सिलेक्ट करायचे, त्याच्यातून काही अन्वेषणला सुद्धा जातात. आता बघा, गुड लक म्हणावं तर मी जिंकलो होतो स्टेट लेवल, बॅड लक म्हणावं तर कोरोना आला. माझं अन्वेषण मध्ये सिलेक्शन झालं होतं, पण नंतर कोरोना आला आणि तो स्किपच झाला. त्या वर्षीचा प्रोग्राम 1-2 वर्ष झालाच नसेल कदाचित तो, म्हणजे असंही होतं. पण अन्वेषणला तुम्ही सिलेक्ट होऊ शकतात, आणि तिथं 1 नंबर सगळ्या युनिव्हर्सिटीचे टॉपर्स आणि बघण्यासारखे प्रोजेक्ट्स असतात. अनफॉर्च्युनेटली मी तिथं पोहोचू शकलो नाही सिलेक्शन मध्ये. आता हा हॉल आहे बघा, मलाही माहित नव्हतं की या हॉलला प्रोग्राम आहे, मला वाटलं आर्ट्सच्या हॉलला प्रोग्राम आहे. 2014ला या हॉलमध्ये माझा सत्कार झाला होता, आणि हाच फोटो आहे त्यावेळेसचे, माझे आई वडील आहेत, आणि हा माझा प्रोजेक्ट होता. माझी फोटो दाखवण्यासाठी दाखवत नाही, मोटिवेशन आहे. तिथं वर लिहिलंय मी, माय एक्सपिरियन्स अबाउट आविष्कार अँड युअर रोड मॅप फॉर इट. कुठं जायचंय ते माहित पाहिजे ना, जर्नी काय. तुम्ही त्या प्रोजेक्टला व्यवस्थित बघा. दिसत नाही मला माहिती आहे, कारण त्यावेळेस फोटो मोबाईल कुठं होते एवढे चांगले आमच्याकडे, जे होते ते असेच होते. आणि त्याच्यामध्ये कंटेंट्स तुम्ही बघा मी कसं त्याला मॅनेज केलं. पुढे पुढे मी तुम्हाला त्याचे कंटेंट्स कसे ठेवायचे तुम्हाला प्रोजेक्ट्स मध्ये, त्याच्यावर आपण चर्चा करू. पुढे हा, आता बघा, तो माझा डिस्ट्रिक्ट लेवलचा होता. 2 मिनिट माझं मी तुम्हाला, सॉरी थोडस त्रास होणार आहे तुम्हाला. आता बघा, टायटल काय होता? इलेक्ट्रिसिटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन इंडिया ड्युरिंग 11th प्लॅन. ड्युरिंग 11th प्लॅन. ते कंटेंट दिसतंय तुम्हाला, प्रोजेक्ट दिसतोय. आता त्या प्रोजेक्टला ऑब्झर्व करा. मॅडम थोडंसं पुढे, हा माझा फायनल प्रोजेक्ट आहे स्टेटचा. मोरल ऑफ द स्टोरी काय? तुम्ही काय करता? रिजिड राहता. रिजिड म्हणजे काय? मी केलंय ना, समोरचा सजेशन देणारा कोण? समोरच्या सजेशनला महत्व द्यायचं. आणि लक्षात ठेवा, डे 1ला तुम्हाला माहित पाहिजे की तुम्हाला स्टेट पर्यंत काय दाखवायचे. हे डे 1ला तुम्हाला माहित पाहिजे. सगळेच पत्ती तुम्ही एक सोबतच टाकलं
तुमच्यासोबत कॉम्पिटिटर इथले नाही आहेत. तुम्ही काय करता, बाजूवाल्याचा प्रोजेक्ट काय, तो तुमचा कॉम्पिटिटर नाही, तुम्ही जिंकलात, तो विषय संपला. तुमचे कॉम्पिटिटर अजून माहित नाही तुम्हाला कोण आहे पुढे. आणि त्यामुळे जे जजेस येतात, व्हिजिटर्स येतात, स्टुडंट्स येतात, एव्हरी सिली क्वेश्चन इज अ इम्पॉर्टंट क्वेश्चन. लक्षात ठेवा. आपण काय करतो, तो आला ना, आपल्याला फक्त जजेसलाच सांगायचं काय ते माहिती. समोरचे येतात असं बघून जातात, वेलकम करा ना त्यांना, काय हरकत आहे. ते प्रश्न विचारतील, थकतात, तयारी तर होईल ना. ते एखादा प्रश्न विचारते, कदाचित त्या प्रश्नाचा विचार आपण कधी केला नसेल, तो प्रश्न त्याच्या मनात आला तर जजेसच्या मनात येणार नाही, याची काय खात्री आहे तुम्हाला. आणि हे फक्त जिंकणाऱ्यांसाठी नाहीये, दिस इज कंटिन्युअस जर्नी आहे. तुम्ही फर्स्ट इयरला असतात तर सेकंड इयरला चान्स आहे, सेकंड इयरला असतात तर थर्ड इयरला आहे, M.Com ला आहे, MBA ला आहे. जिथं कुठं एज्युकेशन थांबवणार नाही तसं मला वाटतं यावर्षी. ते कंटिन्युअस आहे ना, म्हणून कंटिन्युअस प्रोसेस. आणि जर करणारच नसतात तर रिसर्च हा जीवनातील महत्वाचा पार्ट आहे. तो कसा केला जातो हे पण माहित पाहिजे ना. तर मी काय केले, हा प्रोजेक्ट बनवला अगोदरचा. त्याच्यामध्ये मला जे जजेसने सजेशन दिले आणि मला जे करायचं होतं ते मी थोडंसं बाजूला ठेवलं. जितना लगता है उतना ही प्रेझेंट करने का, मच्छर मारने को सगळंच नाही. म्हणजे आता कोणता लेवल आहे आपला, कॉलेज लेवल. नंतर काय तुमचा डिस्ट्रिक्ट लेवल. कोण आहे तुमचे कॉम्पिटिटर, आपल्या एरियातले लोक. त्यांची मदत आपल्याला माहित पाहिजे. आपण जे समुद्र में रोज नहाते आहेत, बरोबर आहे, त्याची लांबी, रुंदी, खोली सगळं आपल्याला माहित असतं. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोक कुठपर्यंत पोहोचू शकतात याचा आयडिया तुम्हाला आधी असलं पाहिजे. मी तेवढंच प्रेझेंट करणार. त्याच्यानंतर तुम्ही कुठे जाता, युनिव्हर्सिटी लेवलला. मग तिथं कोण येणार, सगळ्या डिस्ट्रिक्टच्या मुळे. आता याच सगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये कम्पेअर केलं तर लातूर सुपिरियर आहे ऍज कम्पेअर टू इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज. एक व्हिजन लातूरच्या मुलांकडे आणि नांदेडच्या मुलांकडे, हे दोन. पण तुमचं डायरेक्ट कॉम्पिटिशन इथून असू शकतो, पण सांगता येत नाही. सिक्रेटली कोणतरी एक निघतो, पण एक विचार केला पाहिजे की आपला कॉम्पिटिशन कोणासोबत आहे. आणि त्या हिशोबाने जजेसने जे सजेशन दिले, तुम्ही काय करतात. आता तुम्ही 2 जण आहेत का 1 जण आहे, 1 बरोबर आहे. तुमचं कोणीतरी फ्रेंड असू शकतं किंवा तुम्हीच. जजेसला मान द्या ना. सर जे सजेशन देतात ते लिहून घ्या, काय खूप वेळ लागत नाही, शॉर्टकट मध्ये लिहून घ्यायचं पॉइंट्स. आणि ते सजेशन इम्प्लिमेंट करू शकतो का हे तुमच्या मेंटर सोबत डिस्कशन करा. मी म्हणत नाही की सगळे सजेशन ऍक्सेप्ट करा. तुमचे सजेशन, त्यांचे सजेशन, कोणता मिडवे निघतो, काय चेंजेस करता येतात का ते बघा. बघा मागच्या जर तुम्ही ह्याला बघितलं असेल तर मी तिथं मॉडेल माझा टाकला नव्हता. हा मधला मॉडेल दिसतो तुम्हाला, हा मॉडेल मी फक्त स्टेट लेवलसाठी रिझर्व ठेवला होता. डे 1 पासून मला माहित होतं की मला डे 1 पासून काय करायचं हे तुम्हाला आता माहित पाहिजे. आता तुम्ही काय करता, आता जिंकलं, आता पुढचा लेवल कधी आहे, डिस्ट्रिक्ट लेवल. हा कधी झाला, किती दिवस झाले, 10 दिवस झाले. या 10 दिवसात तुम्ही काय केलं, वाट बघितलं. माझा नंबर आला तर पुढचं करतो. आता राहिले किती, 4 दिवस. नका असं करू. नंबर आला किंवा नाही आला, प्रोजेक्ट तर कंटिन्यू करू शकतात ना तुम्ही. अजून कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन होतात आजकाल, त्यामुळं कंटिन्युअस प्रोसेस. नंबर आला, तो डिस्ट्रिक्ट लेवल झाला, युनिव्हर्सिटी डिस्ट्रिक्ट लेवलला तर संध्याकाळीच माहित पडतं विनर कोण आहे. मग त्या प्रोसेसला पुढच्या युनिव्हर्सिटी लेवलची तयारी आधीपासून करा. रोज आयडिया येतात. थँक गॉड सॅटर्डेला पाऊस पडला, बरोबर आहे. मी PPT तयार केली होती माझी, पण संडेला मला सकाळी सकाळी विचार आला अजून काहीतरी ऍड करू. मंडेला परत काहीतरी ऍड करू आलोय. म्हणजे काय, दॅट इज अपॉर्च्युनिटी. तो 1 दिवस होता, त्याच्यामुळे मला काय झालं, 2 अपॉर्च्युनिटी भेटल्या. कधी कधी काय होतं, थोडं काही कार्यक्रम पुढे जातात, पण ती अपॉर्च्युनिटी म्हणून घ्यायचं, त्याला थांबायचं नाही. आता माझं सगळं रेडी झालंय, एवढं रिजिड राहायचं नाही. पुढं आता बघा इथं स्टेट लेवलला थोडंसं म्हणून ते दिसतात, तो इनॉग्रेशन फंक्शन. तुम्ही त्या लेवलचं प्रेझेंटेशन बघा. तिथं कोण होते, गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र त्यावेळेसचे मधात बसलेले दिसणार नाही, पण आहे. मी सांगतो ना, विश्वास ठेवा, इंटरनेटवर बघा, ठीक आहे. आणि तो मी आहे अवॉर्ड घेताना. आणि तुम्हाला हे का हे सांगतोय मी, हे जे इकडून 3 नंबर आहेत ना, इकडून 3 नंबरला त्याला चॉकलेटी कलरचा जॅकेट आहे बघा, ते कोण आहेत माहिती तुम्हाला, ज्यांनी अणुबॉम्बचं परीक्षण केलंय APJ अब्दुल कलाम सोबत. अनिल काकोडकर, द फेमस सायंटिस्ट.
त्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचताय, त्या लोकांच्या हातून तुम्हाला प्राइज भेटतोय. पूर्ण महाराष्ट्राची मीडिया असते तिथे, महाराष्ट्राची मीडिया, एबीपी माझा, साम टीव्ही, सगळे. आपण काय करतो, ते जेव्हा शूटिंग घ्यायला येतात तेव्हा आपण तिथे नसतो. माझा नंबर कधी येणार आहे? संध्याकाळी 6ला. आत्ता किती वाजले? 2. तोपर्यंत मी खाऊन येतो. ते येतात आणि काय माहिती कोण कधी येणार, तुम्हाला सांगून येणार होतं, आणि त्याच वेळेला आपण असतो. डिस्ट्रिक्ट लेवलला पण असंच होतं. येतात काही लोक असतात जे ऑब्झर्व करत असतात तुम्हाला, ते आपल्याला बघायचं. पुढं आता हा मला 2019 चा, आता ह्यालाही ऑब्झर्व करा. 2019 ला हा काय डिस्ट्रिक्ट लेवलचा आहे, दिसतोय तुम्हाला? बघू तुमची नजर किती चांगली आहे. इकडं ह्याच्यात चेंजेस दिसत आहेत का तुम्हाला? काही काय दिसत आहेत? खूप छान आहे तुम्ही. वर लिहिलंय मी, हायपोथेसिस ऑफ स्टडी ऍडेड, का ते पण दिसलं नाही? कीन ऑब्झर्वेशन पाहिजे. इकडं हायपोथेसिस नव्हता आणि तिकडं होता, आणि 1 रेकमेंडेशन ऍडेड झालं. असं मी डिस्ट्रिक्ट लेवलला जेव्हा जिंकलो, मला जजेसने सांगितलं की तुमचा हायपोथेसिस नाही, आणि तुम्ही हायपोथेसिस शिवाय हे प्रोजेक्ट पुढे जाऊ शकत नाही. आणि मी कॉलेज लेवलला सिलेक्ट झालो. आता मलाही वाटलं की हायपोथेसिस आणला तर तो टेस्ट पण करावा लागेल, त्याचा मेकॅनिझम वाढवावा लागेल. तेवढं आपल्याला तेवढं माहित नव्हतं. मग मी विचार केला, पण जजेसने सांगितलं ना हायपोथेसिस पाहिजे तर पाहिजे, टेस्ट करावं लागेल ना, करावं लागेल. मग काय करावं लागेल? महिन्यात 4 लोकांना भेटावं लागेल. हायपोथेसिस टेस्ट कसं करतात माहितच नाही. हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी हायपोथेसिस मेन्शन केला, इकडच्या प्रोजेक्ट मध्ये नव्हता पण इकडच्या प्रोजेक्टला आला, आणि 1 रेकमेंडेशन जो जजेसने सांगितलं ते ऍड केलं. इकडं 8 होते आणि इकडं 9 झाले. आता तो हायपोथेसिस आल्यामुळे काय झालं, स्ट्रक्चर त्याच लेवलला पाहिजे. आपण ते बघणार आहेत, आधी काय पाहिजे, नंतर काय पाहिजे, नंतर काय पाहिजे, स्ट्रक्चर त्या लेवलला पाहिजे. मग थोडं डेटाला शफल केलं, म्हणून तुम्हाला ते वरचं खाली थोडे इकडचे इकडे दिसत आहेत, कारण की ते मॅनेज करावं लागेल ना आपल्याला तेवढ्या ह्याच्यात. लक्षात येतं मी काय सांगतोय? म्हणजे तुम्ही शफल करू शकता. पुढं हा माझा शेवटचा, म्हणजे हा पण माझा डे 1 ला फिक्स होता. म्हणजे तो डिस्ट्रिक्टचा बघितला आधी, त्याच्या बाजूला युनिव्हर्सिटीचा, आणि हा माझा स्टेटचा. आज तुम्ही ह्युमॅनिटीज, कॉमर्स, प्युअर सायन्स, इंजिनिअरिंग कॉलेज कोणतं आपलं कॉमर्स सगळीकडून आहेत का नाही? हे मला 2019 ला लक्षात आलं होतं. मला आणि माझ्या गाईडने सर इथंच आहे. आम्ही 2019 मध्ये बिफोर कोरोना सांगितलं होतं की एक वेळ असा येणार आहे की तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे. कॉमर्सचा विद्यार्थी सायन्स करू शकतो, सायन्सचा विद्यार्थी आर्ट्सला जाऊ शकतो. आता तुम्हाला ते सीबीसी बँक, एबीसी बँक आली ना काहीतरी क्रेडिट ट्रान्सफरची, त्या बँकचं रेकमेंडेशन मी इथं दिलं होतं. माझ्या रेकमेंडेशन 2019 ला बिफोर कोरोना. हे सांगतो तुम्हाला, हे सगळं तुमच्या आजूबाजूला असतं, ऑब्झर्व करता आलं पाहिजे. तुम्हाला ऑब्झर्व करता आलं पाहिजे. कोरोना येणार आहे आम्हाला माहित होतं का? नाही माहित. वेळेच्या अगोदर जो प्रोजेक्ट तुम्ही लॉन्च करताल तो विन विन प्रोजेक्ट आहे. जो लोकांनी केलाय तो स्पेशल कसा होऊ शकतो? मुद्दा कळतोय ना? हे मी बोर करत नाही ना? टाळी वाजवा बरं का बोर केलं थांबतो नाही ना? म्हणजे काय करायचं तुम्हाला लक्षात येते का? बिफोर टाइम तुम्हाला प्रोजेक्ट सिलेक्ट करायचे. शो हुआ नाही वो करना है. प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचं तेही बघायचं आपल्याला. पुढे घ्या. आणि हा माझा स्टेट लेवलचा अवॉर्ड आहे. परत मोबाईल. आता ह्याची खूप चांगली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आपण आता पण बऱ्याच जणांना वाटत होतं पार्शियलिटी झाली, माझा नंबर नाही काढला, त्याचा नंबर नाही काढला, असं वाटतच असते. मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. आजही तुम्ही आविष्कारचा इतिहास काढून बघा. पुणे, मुंबई, जळगाव, इथले प्राइस तुम्हाला जास्त दिसते. मी हा जेव्हा अवॉर्ड जिंकलो ना, खाली उतरण्याच्या अगोदर आपल्या युनिव्हर्सिटीच्या सगळ्या लोकांनी मला असं घेऊन ठेवलं, अवॉर्ड परत कर. का? आपल्या ह्याच्यातून कोणाचाच नंबर काढले नाही, पार्शियलिटी झाली, सगळे मुंबईचेच नंबर निघाले, सगळे पुण्याचे नंबर निघाले, तो अवॉर्ड परत कर. मी आलो 5 मिनिटात, माझा चेक रेडी आहे तिकडं, 1,44,000 रुपयाचा. खोटं बोलत नाही मी, खोटं कधीच बोलत नाही. 1,44,000 रुपयाचा चेक तिथं रेडी आहे, हे मला जाऊ देत नाहीत. मी 5 मिनिटात आलो म्हणलं.
आणि 5 मिनिटात असं स्टेजच्या मागे जाऊन एक चेक घेतला आणि रूमवर जाऊन बसलो. ते मला शोधत तिथपर्यंत आले. हा कार्यक्रम रात्री 1:30 वाजेपर्यंत चालला. सगळे संप करायला. कोण कोण? मग ते संभाजीनगरचे विद्यापीठाचे असतील किंवा दुसरे विद्यापीठाचे असतील, मलाही लक्षात नाही त्यावेळेस, पण सगळे संपावर होते. व्हिडिओ ऐकच आहे. मीडिया, महाराष्ट्राचा मीडिया, काय झाले तुम्हाला काय वाटते? आमच्यासोबत पार्शिलिटी झाली. पंड्याचा नंबर का आला? काहीतरी कारण असेल ना. तो कारण काय तो आपल्याला शोधायचं. पार्शिलिटी होत नाही, व्हायचा स्कोपच नाही. तुम्ही तुमच्या पतनाला कारणीभूत आहे. यू आर क्रिएटर अँड यू आर डिस्ट्रॉइड. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. हा अवॉर्ड भेटलेला फोटोही काढून दिले रे. फोटो दिले मुंबई युनिव्हर्सिटी वाल्यांनी, फोटो दिले नाही. तुम्ही खूप गोंधळ घातलाय म्हणे, तुमचा फोटो नाही. एखाद्या मुलांनी फोटो काढला, तो भेटला मला कसा कसा. मी ओळखू शकतोय का तुम्ही मला? मागं दिसतोय. चला पुढं. नेक्स्ट. हे त्याला आपापलं कौतुक संघटना. पण काय करावं रे, सांगावं लागतं. कुठपर्यंत पोहोचायचं ते सांगण्यासाठी मला बोलवलं त्याच्यासाठी. खरं सांगू का, सध्या या अकॅडमिकचा माझा थोडासा आहे ना डिस्टन्स झालाय. मी सिनियर मध्ये शिकवलंय 10 वर्ष, किती 5 वर्ष, आणि 10 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स. मी ह्याच कॉलेजचा विद्यार्थी, ह्याच कॉलेजचा टीचर राहिलो. पण थोडा गॅप पडला. मला बोलवलंच ह्याच्यासाठी. तर तुम्ही कुठं होतात, ह्यांना कुठं पाठवायचं जरा सांगता का? ते बसचं तिकीट दिलं तुम्हाला. लक्षात आलं आपल्याला तिथपर्यंत जायचंय. हा तुमचा जर्नी. जायचं हाऊ टू चूज आविष्कार टॉपिक अँड हाऊ टू गो फॉर फर्दर रिसर्च वर्क इफ टॉपिक इज सिलेक्टेड. आता हे कोणासाठी आहे? हे विनर्स टॉपिक सिलेक्टेड आहे. आणि हे वरचा टायटल कोणासाठी आहे? जे करणार आहे, ज्यांना करायचं. सत्यवचन. चला, स्टे अपडेटेड अँड एक्सप्लोर करंट अफेअर्स. आता एक लक्षात घ्या, मी पीपीटी लिहिली आहे ना, तुम्ही त्याला ऑब्झर्व करा. मी काही वर्ड ग्रीन मध्ये ठेवले. लक्षात तुम्ही काय करता? That is my style. Your style may be different. काय आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करतात? पीपीटी आला की इकडून सरकणारच नाही. सर, स्टडी अपडेटेड अँड एक्सप्लोर द करंट अफेअर्स, आयडेंटिफाय द गॅप अँड चॅलेंजेस ऑफ द सोसायटी, सर गव्हर्नमेंट अँड अथॉरिटीज, सिलेक्ट द टॉपिक विचार. असं करतात. घाबरून जातात. पूर्ण वाचू नका. त्यांना तेवढा वेळ. मी बोर केला की त्यांना जाते. 2 मिनिटं थांबले जजेस. यू आर डिस्ट्रॉयर, यू आर क्रिएटर. अर्धा तास थांबले जज. त्यांना इंटरेस्ट. तुम्ही थांबलात का नाही? जायचं कोणाला? का थांबतात? आय एम क्रिएटर, आय एम डिस्ट्रॉयर. जजेस थांबण्यासाठी चालले. एवढे प्रोजेक्ट्स आहेत बेटा, ते का थांबतील तुमच्याकडं? तुम्हाला थांबवावं लागेल. तुमच्या प्रोजेक्टमध्ये आणि तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये दम पाहिजे. कळतंय का मी काय म्हणतोय? वाचू नका दाखवू त्याला. आता बघा, पीपीटी रेडी ठेवा. पीपीटी कधी कधी होते आणि कधी कधी होत नाही. माझ्यावर झाली नाही. आता काय प्रोसेस आहे मला माहित नाही, पण पीपीटी रेडी ठेवा. आणि त्या पीपीटी मध्ये वाचायचं नाही. आता मी जे ग्रीन ठेवलंय, माझा तो कीवर्ड आहे. मी त्या ग्रीन वर्डला बघितलं की मला क्लिक होते की मला बोलायचं काय. समजायला मी काय सांगतोय? लक्षात आलं? ते ग्रीन वर्डला बघितलं की क्लिक झालं पाहिजे. मुझे क्या बोलतो? मी ह्याला ग्रीन करू, हा आय चांगला वाटतंय, यस नको, असं नका. तुमचा वर्ड तुम्ही सिलेक्ट करा की हा वर्ड जर मला क्लिक झाला तर मी बोलू शकतो किंवा मी बोलू शकतो. डन? ओके. नंतर आयडेंटिफाय द गॅप. आता ह्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवलाय. गॅप कसा शोधायचा. मॅडम तो व्हिडिओ लावता थोडा. तुम्ही येते खाली बसले. चेंज चिल्लर काढून ठेवले. What this organization really needs is repositioning. That means that what this organization really needs is a one-on-one approach.
हे ऍपल आहे. खरं खरं सांगा, चेंज म्हणजे चेंज, चेंज म्हणजे चेंज, सेम वर्ड, हाउ यू कन्वे इट, समझ में आ रहा है? देर आर सम, अब देखो इंग्लिश में बात कर, मैं इंग्लिश मध्ये बोललो असतो ना, तुमच्या मनापर्यंत पोहोचत नाही रे. मला तुम्हाला स्टाईल म्हणायला यायचं नाही, मी बोलू शकतो अर्धा तास, पण काय आहे माहिती आहे का, इथं तुम्हाला इंग्लिश आणि मराठी, बरोबर आहे ना? मग पॉझिटिव्ह वर्ड्स चूज करा. प्रॉब्लेम्स काय? प्रॉब्लेम नहीं है, चैलेंजेस सेम है ना. तुम्हारी इसमें क्या आनी चाहिए? चैलेंजेस, नॉट प्रॉब्लम. सेम वर्ड आहे. गॅप शोधा. हा गॅप किती किती गॅप आहे बघा दोघांमध्ये. कसं ऑर्गनायझेशन पुढे जाईल, कसं तुमचा रिसर्च वर्क पुढे जाईल, मार्केटमध्ये काय पाहिजे, तुम्हाला काय द्यायचंय हे तुम्हाला कळायला पाहिजे ना वेळेवर. ते आयडेंटिफाय करा, ह्याला म्हणतात गॅप आयडेंटिफाय करा. मग काय होतं, आपण चुकीच्या दिशेला जातो गॅप शोधताना. प्रॉब्लेम काय? आयडेंटिफाय करा. ओके, नंतर काय? सिलेक्ट टॉपिक विच आर फिजिबल अँड रिलेव्हंट टू इम्प्लिमेंट. आता बघा तिथं अजून एक दिसतोय ब्रॅकेटमध्ये, काय दिसतोय का? EMS म्हणजे काय? महेंद्र सिंग धोनी का? मारुती सुझुकी. हा माझा टॉपिक आहे, मला त्याच्यावर तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, म्हणून मी माझा कोड काय बनवला? MS. मला बरोबर क्लिक होतं तिथे, मला काय सांगायचं कळतंय मी काय सांगतोय. दॅट इज काय म्हणतो आपण त्याला? माय स्टाईल. हा माझा स्टाईल आहे, सांगायचा नाही कोणाला. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही कोणाला सांगू नका. ठीक आहे, सांगायचं काय ते सांगतो. मारुती आणि सुझुकी जेव्हा पार्टनरशिपसाठी एक सोबत आले, त्याला आपण जॉईंट व्हेंचर म्हणतो, त्यावेळेस भारतामध्ये तेवढी टेक्नॉलॉजी नव्हती. मारुतीकडे होता कस्टमर, लॉयल कस्टमर, आणि जेव्हा फॉरेन कंपनीजला एंट्री द्यायची होती तेव्हा लोकांनी विरोध केला. म्हणजे नाही म्हणून इंग्रज 150 वर्ष राज्य करून गेले, परत तुम्ही फॉरेनच्याच कंपन्यांना भारतामध्ये आणताय. मग मारुतीला वाटलं की आपल्याकडे तर टेक्नॉलॉजी नाही, आणि सुझुकीला वाटलं आपल्याकडे टेक्नॉलॉजी पण कस्टमर आहे, चलो हम साथ दोनों साथ में. एक खूप मोठी मशीन होती, रियल स्टोरी आहे. सरांनी जे म्हणलं ना, एक आयडिया जो बदल आपली दुनिया. एक खूप मोठी मशीन होती, आणि ती मशीन असेंबल करण्यासाठी म्हणजे लावण्यासाठी एक खूप मोठा खड्डा केला. आता ती मशीन उचलायची आणि काय करायचंय? खड्ड्यात टाकायचं. तेवढा मोठा क्रेनच भारतात नाही. आता तू क्रेन शोधायचं, कारण भारतात तेवढी टेक्नॉलॉजीच नव्हती, तेव्हा गरजच पडली नाही कधी. काय केलं मी, जोगा असं काहीतरी सरनेम आहे त्या इंजिनियरचं, जे मारुतीचे इंजिनियर होते त्यावेळेस, त्यांचं नाव विसरलं. त्यांनी काय केलं, एक आयडिया लावली. म्हणजे तुम्ही जा म्हणजे सगळं 2 दिवस तुम्ही अरेंजमेंट करा, बघा कुठं क्रेन भेटते का, पण करू यायचं काही ना काही. बसले बसले त्याने काय आयडिया, सगळ्या इंजिनियरला सोबत घेतलं. आधी तर एवढा मोठा बर्फ आणला, त्या खड्ड्यामध्ये बर्फ टाकला. आपण मशीनला उचलू शकत नाही, पण 100 माणसं रेल्वे घेऊन जाऊ शकते, तर मशीन हरवायला काय अडचण. मशीन ढकलत 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 त्या खड्ड्याच्या म्हणजे त्या बर्फावर घेऊन गेले. 2, 3, 4 दिवसानंतर हळूहळू बर्फ मिसळायला, मशीन खाली करायचं, हळूहळू बर्फ मिसळतोय, मशीन असेंबल. कशाला एवढा मोठा खर्च आहे? मशीन आणा, क्रेन आणा, त्याचा फॉर्मॅलिटीज करा. काय आयडिया लावला? छोटा आयडिया होता ना, छोटा आयडिया, पण त्याचा किती मोठा प्रॉब्लेमचा सोल्युशन त्यांनी दिलं. सो मॉरल ऑफ द स्टोरी काय? तुम्ही जो प्रोजेक्ट घेतलाय ना, तो फिजिबल असला पाहिजे. काय असला पाहिजे? तो प्रॅक्टिकली पॉसिबल पाहिजे. जसं एक तुम्हाला ग्राफ दाखवतो मॅडम, तो एक फोटो आहे. तुमचा प्रोजेक्ट असा नसायला पाहिजे. कसा नसायला पाहिजे? असा नसायला पाहिजे. दिसतंय का? काय दिसतंय सांगा बरं. सब कुछ बढ़िया है कि नहीं? किसके लिए बना है? अपाहिज लोगों के लिए, और वो पैंडल मारने वाला है. अरे मी प्रोजेक्ट केलाय, माझी मेहनत आहे, पण अरे कोणासाठी केलाय? त्याला पैंडल कसं मारत? मुद्दा करतोय, कुठं पाहिजे तो? इथं ना, आणि तो कुठं आहे पैंडल? हे प्रोजेक्ट नका बनवू. दिस इज डेंजरस फॉर यू अँड फॉर अस. कुठून आला रे? चल नाही, अब टॉपिक जुड़ लिया.
फिजिबल पाहिजे, म्हणजे काय प्रॅक्टिकली पॉसिबल पाहिजे. आता शोधा एक्सपेक्टेड क्वेश्चन फ्रॉम जजेस. आधीच शोधता आला पाहिजे. काय विचारू शकता जजेस याच्यावर, मित्राला विचारू काय याच्यावर चांगलं. आणि सर्वात म्हणजे काय म्हणतो त्याला, मित्रामध्ये काय असतं ना कलाकार, त्यालाच पकडायचा. त्याला कामाचा तू विचार, बरोबर आहे. नंतर काय, प्रिपेअर इट सोल्युशन ऑर अल्टरनेट आन्सर टू डिफेंड युअर टॉपिक. तुम्ही टॉपिक सिलेक्ट केलाय, कोणी सिलेक्ट केलाय, तुम्ही आणि तुमच्या मेंटरनं होमवर्क आहे टॉपिक. दॅट इज माय टॉपिक. मला माहिती आहे ह्याचे चोरस्ते कोणते आणि याचे प्रॉब्लेम्स काय. तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक टॉपिक मध्ये प्रत्येक नाण्याच्या किती बाजू, चांगले आणि ह्याचे प्रॉब्लेम बी असेल ना, चॅलेंजेस पण असेल ना आणि सोल्युशन पण असेल. मग हाईड युअर चॅलेंजेस. तुम्ही हाईड करा, त्यांना काढू द्या. तुम्ही समोरून कशाला सांगता, बरोबर आहे. आणि दुसरा, एक्सपेक्टेड क्वेश्चन जर तुम्हाला आधीच माहित पडले तर तुम्ही त्याचे सोल्युशन्स आधीच तयार केले, मग जे पावसाळा येण्याचे चान्सेस कमी आहेत. कालच मी भारत पाकिस्तान मॅच बघत होतो. मी सहसा मॅच बघत नाही, पण काल बघत होतो. मला काल वीरेंद्र सहवाग कॉमेंट्री करताना खूप चांगला सेंटेन्स त्यांनी सांगितलं. ते म्हणले की MS धोनी का ग्रेट होते. ते काय म्हणायचे खालच्या प्लेअरला, जर पहिला बॉल बॉलरनं जसा टाकलाय, म्हणजे तो यॉर्कर टाकलाय, तर तो बाकीचे 5 बॉल पण यॉर्कर टाकण्याचे चान्सेस जास्त असतात. तुम्ही पण ऐकलं असेल, म्हणले का नाही म्हणले. दॅट इज एक्सपर्ट. आमचे मेंटर त्या लेवलला जाऊन आले, त्यांनी ते बघितलंय. त्यांनी दिलेल्या सजेशन्सचा आणि तिथं आलेल्या व्हिजिटर्सचा सजेशन्सला मिक्स करा, त्यांचे एक्सपेक्टेड क्वेश्चन नोट करा आणि त्याचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करा. आणि ते तुमच्या नोटबुकमध्ये असलं पाहिजे. पुढं काय, नोट डाऊन द फीडबॅक. मी म्हणलं ना तसं, मला फीडबॅक त्यांचा नोट डाऊन करा. तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायचं आहे, तुमच्या प्रोजेक्टमध्ये चेंजेस करायचे नाही करायचे ह्याच्यावर विचार करण्यासाठी नंतर वेळ आहे ना आपल्याकडे. ते नोटच नाही केलं तर आठवणार, नोट डाऊन करा. डिस्कस द फीडबॅक रिसीव्ड फ्रॉम युअर मेंटर अँड रिशफल युअर प्रोजेक्ट डेटा विथ न्यू सजेशन्स इफ पॉसिबल. जर गरज वाटली तर. तुम्हाला वाटत असेल नाही आय एम ओके विथ इट, ओके विथ इट, डन. आपण काय करतो, ते प्रोजेक्टचा खर्च वाढणार आहे म्हणून आपण त्याला बदलायचा प्रयत्न बदलत नाही. कशाला, चांगलं आहे की एक सजेशन तर ऍड करायचं फक्त, त्याच्यासाठी काय पूर्ण टॉपिक बदलायचा का, पूर्ण प्रोजेक्टचा खर्च कोण करणार. अरे जो खर्चा करताय ना वही कमात आहे, त्याला एक सजेशन नाही येतो, तो एक सजेशन नाही, तो कदाचित तो एकच सजेशन तुमचा समोरच्यावर इम्पॅक्ट टाकू शकतो, तुमच्या जजेसवर. लक्षात येते. हे झालं प्रोजेक्टच्या बाबतीत. पुढं हा प्रेझेंटेशन स्टाईल बॅनरचा. मी आता म्हणलो होतो तुम्हाला येणार आहे, ते दिसत नाही बाजूला लिहून. युअर प्रोजेक्ट टायटल असा असला पाहिजे की पहिल्यांदा त्याला टायटल बघूनच थांबणार आहे जज. टायटल कसा पाहिजे बघा, मी तुम्हाला थोडेसे जिंगल सांगतो. टाटा स्काय स्कूटर लगा डाला तुला, बरोबर आहे, बरोबर आहे का. असली मसाले सच मला सांगा, एक कॅची लाईन त्याचा इम्पॅक्ट तुमच्या डोक्यावर किती झाला. टायटलचा इम्पॅक्ट तुमच्या जजेस होतात तेव्हा. जज थांबतील कधी, प्रोजेक्ट में दम होगा. प्रोजेक्ट में दम कैसे पता चलेगा, टायटल असा पाहिजे की तो कॅची पाहिजे. काय केलं नाही आहे बघ. इंट्रोड्यूस युअर टॉपिक. आता बघा फिजिबल नाहीये. मलाही माहिती की आपण इंट्रोडक्शन म्हणून 5 लाईन लिहायची सवय आपल्याला. आपण इकॉनॉमिक्स, सोशियल, अकाउंट विचारते. इंट्रोडक्शन मन भरत नाही आपलं, 4 लिहायचे. नका रे नका. तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच लिहा. मी पॉइंट मध्ये टाकले इंट्रोडक्शन. तुम्हाला एक्सप्लेन करता येतं ना, त्याला वाचायचं नाहीये तुम्हाला. असं म्हणतात की वाचाल तर वाचाल, इथं उलट आहे, वाचाल तर मरताल. वाचायचं नाही, रीड इट बट एक्सप्लेन. पॉइंट रीड करा, टॉपिक एक्सप्लेन. मुद्दा कळतोय, आगे बढू घ्या. मग जर बोर झाला असेल तर हळू टाळी वाजवा, चांगलं वाटलं तर जोड. मला कळतंय मन भरून आलं. चला नंबर 2 इंट्रोडक्शन ऑफ युअर टॉपिक झाला. नंबर 3 काय, नीड फॉर स्टडी रिसर्च प्रॉब्लेम. हा असलाच पाहिजे. दिस शुड बी इन युअर प्रोजेक्ट.
व्हाय यू चूज दॅट प्रोजेक्ट, का? जसं सरांनी म्हणलं आता, त्यांनी तो सेंसर बनवला, का बनवला? ड्रिंक एंड ड्राइव के ज्यादा है, वो नंबर निकालो ना फिर कितने हैं। अब किसी का टॉपिक हो, मान लो कोई रेप पे कर रहा है, स्टॉप द रेप, कैसे, कितने नंबर है भारत में, हर रोज कितने नंबर है रेप केसेस के, कितने वहां पे रजिस्टर्ड है, तो रजिस्टर्ड इतने तो 60% नॉट रजिस्टर्ड, दॅट इज माय अझम्पशन, असं सांगू शकता तुम्ही। अरे तुमच्या डेटाला काही ना काहीतरी मागं आहे ना, सपोर्टिव्ह डॉक्युमेंट पाहिजे, त्या डॉक्युमेंटची बुकलेट बनवा, टाकू शकत नाही ना सर, दिस इज आवर डेटा सर, हे एवढे केसेस होतात। समजदार का इशारा? कॉपी आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं कळलं, कॉपी नाही कॉपी आहे, बदलला आता ट्रेंड, आता आधी सारखं राहिलं नाहीये। पुढं ऑब्जेक्टिव्ह ऑफ द टॉपिक 2, 3, 4, आता मी महत्वाचा मुद्दा घेतो, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द टॉपिक जेव्हा आपण म्हणतोय ना, हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह इथं दिसतोय, ह्या ऑब्जेक्टिव्हचा ग्राफ किंवा टेबल तुमच्याकडे पाहिजे, तुमच्या टेबल मध्ये किंवा ग्राफ मध्ये तो ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झाला पाहिजे। तुम्ही ऑब्जेक्टिव्ह ठेवता दुसरंच आणि मेन बॉडी मध्ये तो ऑब्जेक्टिव्ह क्लिअरच होत नाहीये, कळते का मी काय सांगतोय? तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय, तो ऑब्जेक्टिव्ह त्याच्या रिलेटेड ग्राफ किंवा टेबल असला पाहिजे माझ्या मते, बरोबर आहे? नेक्स्ट हायपोथेसिस, आता ह्याच्यावर परत मला जर विचारलं पर्सनली तर हायपोथेसिस त्याच्या टेस्टिंगसाठी खूप वेळ लागतो आणि तो खूप वेगळा प्रोसेस आहे, पण मला भेटलेला सजेशन आणि मी ऍड केला म्हणजे ते काय दिव्याखाली अंधार होऊ नये, सर तुम्ही म्हणतात की हायपोथेसिस ठेवू नका आणि तुम्हीच तुमच्या प्रोजेक्टला ठेवले, मी का ठेवलं, मला त्यावेळेस सजेशन भेटले आणि मी का ठेवलं नव्हतं, मला माहिती आहे की त्याला टेस्ट करण्यासाठी एक वेगळा प्रोसेस आहे, वेगळा सॉफ्टवेअर आहे, पण हायपोथेसिस कॅन बी टेस्टेड विथ ऍव्हरेज सॅम्पलिंग ऑल्सो अँड विथ टेबल एंड ग्राफ ऑल्सो, त्याच्यासाठी सॉफ्टवेअरच वापरावं गरजेचं नाहीये असं माझं मत आहे आणि ह्याच्यावर वेगळ्या व्यक्तीचं वेगळं मत असतं, त्यामुळे हा ना काय म्हणतो आपण त्याला डिबेटचा मुद्दा आहे, त्यामुळे दॅट इज युअर चॉईस। नेक्स्ट वन रिसर्च मेथडॉलॉजी, तुम्ही कसा केला डेटा, प्रायमरी आहे सेकंडरी आहे, कसा आहे? सेकंडरी आहे तर सोर्स काय, कोणत्या वेबसाईटवरून घेतलं, तुम्ही असं कॉपी करता आणि नंतर बाजूवाल्याच विचारतात आपण कुठून काय काय घेतलं तर तुला माहिती आहे का, जिथून घेताय तो डेटा घेताय, जसं आता म्हणलं रजिस्टर कुठं तरी असेल ना ती नोंद, तो वेबसाईटचा लिंक, तो वेबसाईट तुम्हाला माहित पाहिजे, तो सोर्स तुम्हाला माहित पाहिजे, तुम्ही कुठून घेतलाय आणि दॅट शुड बी ऑथेंटिकेट सोर्स। आजकल कोई भी नहीं रहा है इंटरनेट पे डेटा डाल रहा है तो नक्कल को भी अक्कल लगती है, वो तुमको पता चले कि तुम जो डेटा ले रहे हो वो कहां से ले रहे हो, वो डेटा कहां से ले रहे हो, वहां पे लिखो ये डेटा सर मैंने यहां से लिया है और तुम्हारा प्रोजेक्ट तुमको पता होना चाहिए सर हे आहे। आता काय होतं, तुम्हाला एक सिस्टमची सवय आहे सर, इंट्रोडक्शन हेड ऑफ स्टडी ऑब्जेक्टिव्ह स्टडी आणि त्याने मधातून विचारलं तुमच्या फाइंडिंग्स काय झालं, मला तर मला ऑब्जेक्टिव्ह नंतर हायपोथेसिस वाचायचं होतं, रिसर्च माझा सिस्टम फिट आहे ना, आणि सरांनी डायरेक्ट काय विचारलं जजेस ना फाइंडिंग, आता झालंच, आता काही कळलं नाही, तुम्हारी तैयारी इतनी चाहिए कि उन्होंने जो पूछा है वो तुमको स्पॉन्टेनियस बोलते हैं आणि वाचू नका, सर ऑब्जेक्टिव्ह आहे, पहिला ऑब्जेक्टिव्ह दिसतोय सर, तो ऑब्जेक्टिव्ह का इथं खाली प्रूव्ह झालाय, सर तो हायपोथेसिस आहे, हे बघ हाइपोथेसिस इतना प्रूव केले, ऊपर नीचे ऐसे घुमाओ, सामने वाला पूछता ही नहीं, क्योंकि वो पूछने के पहले सवाल की जवाब तयार, तुम्ही हायपोथेसिस सांगायला मग त्याला विचारत ना टेस्ट कसा केला काय केलं, तुम्ही सांगून टाका ना लगेच, ऑब्जेक्टिव्ह सांगितलात ना, हे बघा सर इथं ऑब्जेक्टिव्ह प्रूव्ह होतं, तुम्ही सांगा ना काय समझ रहे क्या, हाँ स्कोप ऑफ द स्टडी, स्कोप काय तुमचा, ज्योग्राफी असेल ना काही ना काहीतरी की मी लातूरचा अभ्यास केलाय, मी लातूर डिस्ट्रिक्टचा अभ्यास केलाय, एरिया असतं, मग डेटा कोणता सिलेक्ट केला, आता तुम्ही 1909 चा डेटा सांगाल, तर एवढे केस रजिस्टर्ड झाले होते आणि आज काय चालू आहे 2025, किती साल हो गए
बेटा 35 साल में कुछ तो चेंज हुए होंगे ना, लेटेस्ट डेटा चाहिए 4 से 5 साल पहले का, ज्यादा से ज्यादा, उसके पहले का डेटा लेना नहीं है। और वो लिखना है तुम्हें स्कोप में कि ये मेरा स्कोप है, 5 साल का डेटा लिया है और ये मेरा सॉरी रिसर्च मध्ये प्रेझेंटेशन ऑफ युअर टॉपिक, ते सांगितले कंटेंट तुम्हाला। आता बघा प्रेझेंटेशन कसं केलंय, त्या सिस्टीमने, त्या सिस्टीमने प्रेझेंट झाला पाहिजे। तुम्ही शफल करू शकता डेटाला इकडं तिकडं, पण तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की कोणत्या डेटामध्ये कुठं काय आहे, ऑब्जेक्टिव्ह कुठं प्रूव्ह होतोय, सजेशन्स कुठं आहे, रेकमेंडेशन कुठं प्रूव्ह आहे। ते त्यांनी विचारलं फायनल कुठे थांबत तोपर्यंत ना म्हणजे बरोबर राहू दे राहू दे, तुम्हाला खूप भारी वाटतं सरांनी ऐकलं काही राहू दे म्हणजे राहू दे, आपण मोकळे मुख फिरायला। 2 दिवस प्रोजेक्ट चालला माझा, किती दिवस, 2 दिवस। पहिल्या दिवशी पोस्ट प्रेझेंटेशन होतं, माझा नंबर किती वाजता आला माहिती आहे तुम्हाला, पहिल्या दिवशी 1 वाजता, रात्री 1 वाजता नंबर लागलाय माझा। सकाळपासून ते सगळे प्रोजेक्ट बघत 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 पण आता पेशंट संपतं ना माणसाचं, मग बाजूला काय म्हणते जरा काहीतरी खाऊन घेऊ, मग आपण त्याला विचारायचं तू चाललास का, मला घेऊन ये, मी इथून हलत नाही, बाजूला ऑफर करताय, देखो मी महत्वाचा मुद्दा सांगतोय, बाजूला ऑफर करताय, खायचंय का चिप्स पुढे, आपण पण मोठं छोटं काय असेल ते खाऊन टाकतो। सहजतेने विचारते तुम्हाला कुठून आलास रे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड, संपलं। युअर आयडेंटिटी डिस्क्लोज्ड, यू डिस्क्लोज्ड ना। माझ्या मित्राला तर सांगून ठेवायचं मला विचारायला बोलायला यायचं नाही, तुला भेटायला यायचं नाही, तू कोण मैं कोण, आज मैं अपरिचित हूं, समझ रहा है का, स्ट्रॅटेजी रे स्ट्रॅटेजी आहे। कसं पार्शियलिटी तर कोणाला माहितीच पडत नाही तुम्ही कुठले, ते कसं माहिती पडू द्यायचं नाही ती मी सांगतो। फाइंडिंग्स, रेकमेंडेशन, ये सजेशन्स, चलो आगे बढ़ते हैं। रिमेंबर मी ह्याच्यासाठी आलो, बाकी सगळं तुम्हाला मला माहित नाही किती आवडलं किती बोर झालं, पण मी ह्याच्यासाठी आलो। पहिला, रिमेंबर युअर कोड अलॉटेड टू यू बाय हार्ट। हु आर यू, माय नेम इज, तुमचं बारसं झालं नाही, नाव ठेवलंच नाही म्हणा तर ना मी लोकाला नाव ठेवतो ना माझं नाव ठेवलं म्हणे, कोणी विचारतो, जजेस विचारू शकतात, कोणी, तुमची स्ट्रॅटेजी सांगूच नका। हु आर यू, आय एम 208, कळलं, समजलं का इशारा, विअर फॉर्मल ड्रेस, विअर फॉर्मल ड्रेस, फॉर्मल ड्रेस घालायचा, व्यवस्थित राहायचं, व्यवस्थित बसायचं, व्यवस्थित खायचं, चेकचा फोटो पण टाकायचा नाही, लोक लगेच ओळखतात, चिंगम खाऊन बसायचं, कोणी आलं की चांगला प्रोजेक्ट, तुमको नहीं पता तुम्हारा जज कौन है, मैं अभी भी बोल रहा हूं, तुमको नहीं पता तुम्हारा जज कौन है, तुमको नहीं पता कि तुमको कौन ऑब्जर्व कर रहा है, और कोई करो या मत करो, एक जगह पे जाने के बाद तुम्हारी रिस्पॉन्सिबिलिटी तुमको रहना कैसे, तुम्हाला राहायचं कसं आहे, लक्षात येते। एक्सप्लेन युअर प्रोजेक्ट टू एव्हरी विजिटर, एवरीवन इज इंपॉर्टेंट, एवरीवन इज इंपॉर्टेंट, कोई भी हो, छोटा बच्चा रहो बड़ा आदमी रहो, क्योंकि वो तुमको जो पूछेगा ना, शायद वो जज का दोस्त हो, तिकडे प्रोजेक्ट खूप चांगला आहे तिथं बघून ये, काय माहित असू शकतात ना। तुम्हाला माहिती आहे का जयवेश सर आणि माझी ओळख 10 वर्ष जुनी आहे आणि आम्ही आत्ता भेटलोय, तो इन्सिडेंटली जर मी आलो असतो तुमचे प्रोजेक्ट राहिले असते तर सर काय म्हणलं, सर यांचा प्रोजेक्ट बघा खूप चांगला आहे, सांगता येते कोण कोणाचा मित्र आहे आणि कोण कोणाचा शत्रू आहे। फिर प्रिपेअर स्मॉल बुकलेट, तुम्हाला प्रोजेक्ट आहे ना, आता असं होऊ शकतो सर काय काय ठेवली काय काय नाही, तू तेवढंच ठेव जेवढं तुला वाटतंय, बाकी सगळं पुस्तक बनव, त्याच्यात ठेव, समोर ठेव डेटा, सर हे असं आहे, हा डेटा, जेवढं ठेवता येतं तेवढं। प्रोजेक्ट जो आहे त्याला पॅरामीटर दिले आहेत, बुकलेट, प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा किती आणायचं त्याला थोडीच तो तुमच्यासोबत असू शकतो ना, चांगला बनवायचा बुकलेट, ओके। Bring primary data with you if collected by you.
इफ कलेक्टेड बाय यू, प्रायमरी डेटा तुमच्या सोबत राहते. केलंय सर, कुठे केलंय? मोबाईल मध्ये दाखवते. एवढा वेळ नाही. मोबाईल आणि कागद फरक आहे. कानून सबूत मांगता है. क्या मांगता है कानून? सबूत मांगता है. सबूत दिखाओ तुमने किया है तो कहां से किया. प्रिपेअर युअर प्रोजेक्ट पीपीटी. कधी कधी मला ना पीपीटी होते, कधी कधी होत नाही. पीपीटी रेडी राहते. आणि पीपीटी बघा, मी पीपीटी आज कशी आली, पीडीएफ फॉर्मॅट मध्ये पण आणली आणि पीपीटी पण आणली. का? इथं विंडोज कोणतं चालेल ते मला माहित नाही. ते वर खाली होतात बघा कधी कधी. आपण विंडोज बदलला की बीसीएचा आहे का कोणी तर त्यांना जास्त माहिती असेल. वर खाली होतात ना विंडोज. माझा विंडोज 10 आहे माझ्या लॅपटॉप मध्ये. समजा इथं विंडोज 7 असेल तर ते सगळे फॉन्ट बदलतात. पीडीएफ फॉर्मॅट ऑलवेज रेडी फॉर वर्क. पीडीएफ फॉर्मॅट तयार ठेवायचं. म्हणजे पीपीटी आहे पीडीएफ फॉर्मॅट आहे, तोच पीडीएफ. आणि बुकलेट, स्मॉल बुकलेट तुमच्या सोबत असला पाहिजे. डन. त्याच पीपीटीचा लाईट गेली असती ना, माझ्याकडे बुकलेट तयार होतं गाडीच्या डिक्कीमध्ये. आत्ताच एकाला पाठवलं असतं. का? लागतंय ना समोर ठेवायला काही ना काहीतरी. पण मला खूप छान वाटलं लाईट आहे हे दिसतंय ना, नाहीतर काय दिसलं असतं. मीच वाचून दाखवलं असतं सगळं. फॉलो अदर गाईडलाईन्स गिव्हन टू. तिथं दिलेल्या गाईडलाईन्स फॉलो करायच्या. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तिथं तुमचे कोऑर्डिनेटर वेगळे असते. त्या कोऑर्डिनेटरचा गाईडलाईन फॉलो करायचा. आता इथं तर बघा, आपल्या प्रांगणात जर असलं ना जास्त डेंजरस असते आपलं वागणं. दुसरीकडे आपण कुठं जाऊ शकत नाही कारण की आपल्याला काही माहित नसते. इथं माझं कॉलेज आहे, फार्मसी, माझा प्रिमायसेस आहे, चल तुला फिरून दाखवतो. फिरायचं नाही, तिथंच बसायचं. कळलं का? फिर लावला समजायचं तिथं. उठायचंच नाही. पाणी प्यायला पण एक माणूस ठेवायचा, चांगला मित्र पकडायचा. नेक्स्ट, डू नॉट डिस्क्लोज युअर आयडेंटिटी. हे रेड मध्ये ठेवले. व्हॉट शुड डू, व्हॉट शुड नॉट डू. नॉट डूच्या जागी रिमेंबर मध्ये. डू नॉट यूज रिजनल स्लँग्स. आता मी विचारतो, काय करला कुठला आहे भाषा सांगायची मला, कुठला आहे रिजन सांगायचा. विदर्भ, मराठवाडा. काय करला लाव, खवराला का, आस्का कावर करायला, कुठला आहे. तुम्ही डिस्क्लोज करू नका, करत तुमचं तोंड सगळं डिस्क्लोज करते. जे चालेल. इथं आपण काय करलो सर, तुम्ही सांगू नका. ते ना म्हणजे हे लाभ तुमचा आहे, हे क्लासचा कार्यक्रम आपल्यात आहे. बरोबर आहे ना. आता अजून एक विचारतो, आज का करू राहिले, आज का येऊ राहिले नाही, कुठले करू राहिले, येऊ राहिले विदर्भ. आज का करतोय श्री म्हणजे सर ह्याला म्हणतात रिजनल स्लँग्स. तुमची भाषा अशी पाहिजे. तुम्ही कोणाला सांगितलं नाही तुम्ही कुठले, पण तुमची भाषा सांगितली नाही तुम्ही कुठले. खरं का खोटं आहे त्याच्यावर काम करा. 15 दिवस 10 दिवस जे काही तुमच्याकडे वेळ त्याच्यावर काम करा. कळूच नाही, मिक्स होऊन जावा. मी मुंबईचा आहे, खरं सांगतो. मी जिंकल्यावर त्यांना माहित पडलंय मुंबईचा नाही. मी लगेच पाठवलंय म्हणून सॉरी. ज्याच्या सोबत मी बसलो होतो मला त्याला त्या दिवशी विचारलं तू कुठला आहेस, मुंबईचा. आता त्या दिवशी सगळं झालं ना, अवॉर्ड सेरेमनी चालू होतं, तुम्ही बसला कुठलाच मुंबईचा. कुठला प्राइज कोणाला भेटतोय, श्रीकांत पंड्या, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड. त्याला एवढंच म्हणलं सॉरी. परत त्याला भेटायचा स्कोप दिला नाही. स्टोरी सांगितली ना माझं, त्याच्या पलीकडूनच तिकडं मोरल स्टोरी माहित पडू नये. तुम्ही कुठले बाजूवाल्याला माहित पडू नये, कोणालाही माहित पडू नये. तुम्ही तुमची आयडेंटिटी त्या दिवशी फक्त एक कोड आहे. अवॉइड डिस्कशन विथ एनी अदर पार्टिसिपंट्स सांगितलंय. डू नॉट आर्ग्यू विथ युअर जजेस, ऍक्सेप्ट देअर सजेशन. आर्ग्यू करू नका, त्यांनी म्हणतायत ना सन्मान करा तुमचा. नाही नाही सर असंच असतं. आज तरी जज आहे ना, कधी कधी अंपायरचा डिसिजन चुकतो ना, चुकू शकतो तुमच्या मताने जर चाललं तर. पण अंपायर अंपायर आहे ना, त्याला नाही ना. गॉड ऑफ क्रिकेट कोण आहे, त्याला कधी तोंड लागलं नाही अंपायरच्या. तुम्ही कोण आहे समजा, समजलं ना. ऍक्सेप्ट, आर्ग्यू करू नका. काय माहित नंबर येता जातो. स्पीक पोलाइटली बट नॉट लाऊड. ओरडून ओरडून
असं ते आपण ते शिवजयंतीचं भाषण दिल्यासारखं करतो तिथं अंगात काटा यावा असं पोलाइट नॉट हळू बोला ना कम आवाज में ज्यादा दम होता है चिल्ला की बात नहीं करना है आता तुम्ही हळू बोला म्हणून तिकडे खूपच गर्द असेल स्टेट लेवलला बरेचदा होतं की मीडियावाले वगैरे येतात तेव्हा जोरात बोला एवढंच जोरात बोला कानापर्यंत आवाज जावा मग त्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करा तिथं तुमचा स्पीकर हळू बोला म्हणलं की सांग एकदम समोरच्या ओके ओके म्हणून निघायचं ते ना त्याला प्लीज वाटलं समाधान वाटलं पाहिजे ऐकताना ओढू ना हा बेस्ट विशेष फॉर युअर रिसर्च वर्क अँड आविष्कार एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो जय हिंद